बघा आपल्या पोह्याच्या कुरडया अशा झालेल्या आहे। आता आपण ह्या तळून बघणार आहोत। इथे बघा मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि ते पण तापलेले आहे खूप छान। आता आपण ही कुरडई तळून बघणार आहे। हे बघा तुप्पट फुलणारी कुरडई, ही बघा अशी तुप्पट फुलते कुरडई आणि छान अशा झालेल्या आहेत बघा। आणि हे बघा किती सुंदर झालेल्या आहेत कुरडया। ही बघा आता आपण दुसरी तळणार आहोत। बघा आता या किती तिप्पट फुलणाऱ्या कुरडया आहेत, खूप छान झालेल्या आहेत बघा। आणि हे बघा अशा झालेल्या आहेत। तर तुम्ही अशा करून पहा कुरडया। हे बघा किती जाड झालेले आहेत आणि छान फुगलेले आहेत। तुम्ही पण अशा कुरडया करून पहा आणि सोप्यात सोपा आपला गॅस पण वाचतो आणि पटकन होतात। 1 किलोच्या तर अगदी अर्ध्या तासातच होतात। तर तुम्ही करून पहा अशा पोह्याच्या कुरडया आणि कशा झाल्या आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि बघा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद। तर अशा आपल्या कुरडया झालेल्या आहेत आणि किती छान फुगलेल्या आहेत बघा। आणि तुम्ही पण करून पहा या कुरडया, बघा अशा झालेल्या आहेत। चला तर आपण सुरुवात करूया। नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण उन्हाळी काम सुरू करणार आहे, उन्हाळीचं वाळवण। तर बघा इथे मी पातळ पोहे घेतलेले, चिवड्याचे पोहे असतात ना ते। तर हे पातळ पोहे घेतले, आपण याच्या कुरडया करणार आहे। तर इथे बघा मी अर्धा किलो पोहे घेतले होते आणि त्यातले आपण हे एवढे घेणार आहोत। आणि हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। इथं बघा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि हे पाणी हे सगळं आपण चाळणीत गाळून घेणार आहोत। आपण हे चाळणीत गाळून घेणार आहोत। आणि याला अर्धा तास आपण भिजून देणार आहोत। इथे बघा मी अर्धा तास पोहे भिजवायला ठेवले होते, ते असे झालेले आहेत बघा आपले, असं मऊ झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कालवायला घेऊया। पूर्ण हे असं मऊ करून घ्यायचं हे। आता ह्याच्यामध्ये आपण पापड खार टाकणार आहोत। इतका भरून चमचा आपण पापड खार टाकणार आहोत, 1 चमचा। आणि मीठ जास्त टाकायचं नाही, वाळल्यानंतर ते खारट खारट लागतात। मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे। आता आपण हे एकजीव करून घेणार आहोत, छान असं एकजीव करून घ्यायचं ह्याला काही गॅस लागत नाही, काय नाही, गॅसची पण बचत होते आपल्या। छान कालून घ्यायचं आपण। इथे बघा आपला पोह्याचा लगदा छान झालेला आहे, याला गॅस पण लागत नाही आणि वर्षभर 2 वर्ष टिकतात हे आणि झटपट होतात हे लवकर। तर बघा आपलं असं झालेलं आहे बघा कालून। इथे बघा मी सोऱ्या घेतलेला आहे आणि इथं हे तुम्ही तुमच्या ह्याच्याने बारीक किंवा मोठ्या जाळीचे सुद्धा ताटली घेऊ शकता। तर बघा मी इथे ह्याला तेल लावून घेणार आहे। तेल लावून घेतलं ना मग पटापटा होतात। अगदी थोडं तेलाचा वापर करायचा, जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर मग नंतर वाळल्यानंतर वास येतो त्याचा। अगदी किंचित लावायचं आपल्याला। तर बघा आपण छान असं मळून घेतलेलं आहे। आता ते ह्याच्यात भरणार आहोत आपण आणि ह्याला लावून छान अशी कुरडई पाडायची बघा। किती छान येतात मोकळ्या मोकळ्या। आणि एक येडा घातल्यानंतर शेवटचे आपण चिपकून टाकायचे त्याच्यावर।
हे बघा अशा गोल करून घ्यायच्या आणि चिपकवायची त्याच्यावरती शेवटची. मस्त अशा कुरड्या होतात, वाळल्यानंतर खूप छान होतात बघा. तर इथे बघा आपल्या अशा कुरड्या झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. 2-2 वेळेच्या कुरड्या घातलेल्या आहे आणि इथे बघा 2 पाट आणि हा 1 पाट असं भरलेला आहे. आणि बघा झटपट होणाऱ्या कुरड्या ह्या आपल्या. आता आपण उन्हात ठेवणार आहोत.